बेसन पिठामध्ये अंडे मिक्स करून फक्त 5 मिनिटात तयार होणारा हा नाश्त्याचा पदार्थ तुम्ही एकदा बनवून तर बघा. एकदा बनवला ना पुन्हा पुन्हा बनवाल याची गॅरंटी मी तुम्हाला देते. नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप करू नका. इथे मी गरजेनुसार बेसनपीठ घेतलेलं आहे. साधारण एक 4 ते 5 चमचे बेसनपीठ घेतले. तुम्ही कमी जास्त घेऊ शकता आणखी. आता इथं 3 अंडे घेतलेले आहेत. अंडे पण आपल्याला गरजेनुसारच घ्यायचे आहेत. आता अंडे फोडून मी या बेसनपिठामध्ये अंडे मिक्स करून घेणार आहेत. 3 अंडे मी बेसनपिठामध्ये मिक्स केलेले आहेत. तुम्ही कमी जास्त करू शकता आणखी. इथं बेसनपिठामध्ये मी अंडे मिक्स करून घेतलेले आहेत. बघा तुम्ही, 1 वाटी बेसनपीठ होतं साधारण. त्यासाठी मी 3 अंड्याचा वापर केलेला आहे. आता की नाही अंडे आपल्याला बेसनपिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत बघा अशा पद्धतीने. आता इथं 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलं आहे, हिरवी मिरची एकदम बारीक चिरून घेतलेली आहे. आवडीनुसार तुम्ही गाजर, शिमला मिरच भाज्या घालू शकता यामध्ये. आणि कोथिंबीर, नेमकी माझी आता कोथिंबीर संपली होती त्यामुळे मी घातली नाही आहे. अर्धा चमचा ओवा घातलेला आहे, अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत मी. त्यानंतर लाल तिखट, धना पावडर, हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला. यामध्ये की नाही आता मी गरजेनुसार पाणी घालणार आहे. जसं आपण बेसनपिठाची पोळी बनवतो ना, बेसनपिठाचा चिला, तसंच आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. बघा गरजेनुसार पाणी घालायचं आहे आपल्याला. बऱ्याचदा संध्याकाळी स्वयंपाक करायचा कंटाळा येतो, तर त्यावेळेससुद्धा तुम्ही ही रेसिपी नक्कीच बनवू शकता. खूप छान लागतो हा बेसन अंडा पराठा. तुम्ही याला बेसन अंडा पराठाही म्हणू शकता. तर इथे बघा गरजेनुसार पाण्याचा वापर केलेला आहे मी. आणि आपल्याला ह्याचं पातळ असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. बघा अगदी कमीत कमी वेळामध्ये छान अशी ही रेसिपी तयार होते. फक्त 5 मिनटं लागतात हे बनवण्यासाठी. बिलकुल जास्त वेळ लागत नाही. सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या जेवणाला तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून बघा. आता गॅसवरती की नाही पॅन ठेवलेला आहे, तेल घातलेलं आहे मी. पॅन गरम झाला की जसं आपण बेसनपिठाची पोळी किंवा अंड्याची पोळी बनवतो की नाही, सेम तशीच आपल्याला की नाही पोळी बनवून घ्यायची आहे. बघा इथे अगदी कमी वेळामध्ये झटकीपट होणारा हा नाश्ता आहे आणि शिवाय हेल्दी आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला पुढची रेसिपी कुठली बघायला आवडेल. तर इथे बघा मी अशी ही बेसन अंड्याची पोळी बनवून घेतलेली आहे. वरून थोडंसं तेल घातलेलं आहे आणि आपल्याला छान अशी दोन्ही बाजूने आपल्याला ही बेसन अंड्याची पोळी भाजून घ्यायची आहे. अगदी कमीत कमी वेळामध्ये खूप छान अशी आपली ही बेसन अंड्याची पोळी तयार होते आणि खूप जास्त भाजायलाही वेळ लागत नाही आणि खूप छान अशी एकदम मस्त मऊ लुसलुशीत होते. तर तुम्हाला बघूनच कळालं असेल की किती छान ही आपली बेसन अंड्याची पोळी तयार झालेली आहे. दोन्ही बाजूनी छान असं तेल लावून मी याला भाजून घेणार आहे. आवडीनुसार तुम्ही तेल, तूप किंवा बटर लावून भाजू शकता. जर घरात चीज असेल तर तुम्ही याच्यावरती चीज किसूनही घालू शकता. खूप मस्त लागते ही बेसन अंड्याची पोळी. तयार आहे आपली बेसन अंड्याची पोळी. सॉससोबत तुम्ही ही खाऊ शकता. एकदा नक्की बनवून बघा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.